एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 10. अध्याय क्रमांक 10 पाहतोय आपण आणि 10 अध्याय म्हणजे 6 नंबरचा श्लोक पाहतो चाललाय आपला. आणि काल आपण अर्धा पाहिला म्हणजे सद्गुरूचं लक्षण पाहिले आणि सतशिष्याची लक्षण आपण चालू केलेत. आता पाहूयात आज पुढचे शिष्याची लक्षणं काय ते पुढे पाहूया. ज्याशी हृदय चंचलता तो शिष्य निज स्वार्था, ज्याचे अंतरी निश्वळता तोचे परमार्थ साधको. ज्यांचे मन कसं आहे चंचल आहे तो शिष्य सोहीच साधणारा नव्हे. शिष्य कसा असावा, स्थिर झालेला मनाचा असावा. सद्गुरूने काय सांगायला सुरुवात केली की त्याचं सगळ्या अंगाने त्यांनी सद्गुरू काय सांगतात ना त्याच्याकडे लक्ष गेलं पाहिजे. सद्गुरू जेव्हा उपदेश करतात ना शिष्याला त्यावेळेस काय झालं पाहिजे, सर्व अंगाचं कान करून त्यांनी एक चित्त होऊन सद्गुरूंचं ऐकलं पाहिजे. असा शिष्य असेल तर त्याला शिष्य म्हणायचं. पण ज्याचं मन चंचल आहे, सद्गुरू उपदेश करतात आणि ह्याचं मन कुठे बाहेर कुठेतरी विषय लोभामध्ये, तर तो शिष्य होऊ शकत नाही. म्हणून जो चित्त निश्चल करून गुरु भक्ती करतो तोच परमार्थाचा खरा साधक आहे. म्हणून जो काय चित्त काय करतो निश्चल म्हणजे स्थिर करून जो भगवंताची भक्ती करतो, सद्गुरूची भक्ती करतो तो खरा साधक आहे. ऐशी साधुनी निश्चलता, ज्याशी निज स्वार्था जिज्ञासुता तोची क्षणार्धे परमार्था पावे तत्वता गुरुवाक्य. म्हणून जो शिष्य खरोखरच आत्महित करू इच्छितो, ज्याला वागतं ना आपलं हित व्हावा, आपलं काय व्हावा हित व्हावा, असं ज्या शिष्याला वागतं तो चित्त स्थिर करून गुरुच्या एका बोधवाक्याने, गुरुने महावाक्याचा बोध दिला त्या शिष्याला, त्या बोधवाक्याने क्षणामध्ये त्याचं काय होतं लगेच निश्चय होऊन जातो. त्याला परमार्थ लगेच निश्चय झाला की त्याला परमार्थ प्राप्त आहे. काय निश्चय होतो की मी देह नसतो, मी परमात्मा स्वरूप आहे. मी नुसतं माझ्या पुरता नसून मी कसा आहे व्यापक आहे, सगळं कोणी माझं स्वरूप आहे. असा लगेच त्याला काय होतो त्याचा बुद्धीचा निश्चय होऊन जातो. असा निश्चय झाला की त्याचा परमार्थ झाला. जैसा दीपू दीपे लाविला लाविताची तत्समान झाला, तैसा निश्चयेशी गुरु भेटला तो तात्काळ झाला तद्रूप. एका दिव्याने दुसरा दिवा लावा तो ज्याप्रमाणे त्याच्यासारखा प्रकाश देतो का नाही. एक दिवा लावला त्या दिव्याला परत दुसरा दिवा लावला, मग जसा पहिला दिवस प्रकाश द्यायचा तसा दुसरा जो लावलेला आहे त्या दिव्यालाच तो पण कसा प्रकाश देतो तसाच प्रकाश देतो. त्याप्रमाणे खरा शिष्य सद्गुरू भेटताच तद्रूप होऊन जातो. म्हणजे सद्गुरूरूपी जो दिवा आहे त्या दिव्याला शिष्यरूपी दिव्याने जाऊन पेकला. सद्गुरूरूपी दिव्याला शिष्यरूपी दिवा जाऊन काय झाला पेकला, आणि पेकल्यामुळे काय झालं, जसं सद्गुरू प्रकाश द्यायला लागले तसं तोही प्रकाश द्यायला लागला. म्हणजे काय झालं, तेवढंच परिपूर्ण असं ज्ञान झालं त्या शिष्याला सुद्धा. जेवढं सद्गुरूकडे आहे ना तेवढंच त्याच्याकडे पण ज्ञान झालं. म्हणून एवांतरी जे निश्चळपण ते शिष्याचे श्रेष्ठ लक्षण, तो 6वा गुण जाण त्याने निर्दळन षडविकारा. सारांश थोडक्यात काय सांगायचं म्हणले की ज्याचं चित्त स्थिर झालेलं आहे, शिष्याचा 6वा गुण आहे. ज्या शिष्याचं, कारण 5 गुण आपण आधी पाहिलं, ज्या शिष्याचे चित्त स्थिर आहे, मन स्थिर आहे, म्हणजे काय झालंय हा 6वा गुण त्या शिष्याकडे आहे. या 6व्या गुणावरून तो शिष्य आहे म्हणून समजायचं. असे तो निश्चित जाण. म्हणून त्यानेच नित्य काम क्रोधादी 6 विकारांचा नाश होतो. आणि ज्याचे हे आतापर्यंत सांगितले 6 जे गुण आहेत ना त्याच्याकडे, त्या 6 गुणापासून त्या शिष्याचा काय होतो, काम क्रोध जे लोभ आहेत ना हे जे विकार येतं ह्या विकारांचा नाश होत असतो. म्हणून षडविकार देहावरी शिष्यो देहबुद्धी हाती न धरी, या लागे मावळी जे विकारी गुरुवाक्य करी वर्तता. देहाला 6 विकार असतात. देहाला किती विकार येतं, 6 विकार येतं. पण शिष्य तो देहबुद्धीला स्पर्श करत नाही. ते विकार शिष्याला काय येत नाहीत, ते जे विकार आहे ते विकार शिष्याला काय येत नाहीत, कारण शिष्य देहबुद्धीवर नसतो. विकार कुणाला येतं, देहाला येतं. आणि शिष्य कुठं येतं, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर आहे. त्यामुळे मी देह आहे असा जो त्याचा अभिमान आहे, हा अभिमान त्याने गेलेला असतो त्याचा. कारण मी देह हा काय आहे, एक अभिमान आहे आणि हा अभिमान त्याचा गेलेला असतो. म्हणून त्या शिष्याला जे विकार येतं ते विकार बाधत नाहीत, कारण विकाराचा संबंध कुणाबरोबर, देहाबरोबर आहे. म्हणून त्याचे सर्व विकार मावळलेले असतात. ऐशी साध्य करून निश्चळता साधूर घे जो परमार्था, धरून या अर्थ जिज्ञासुता होय भजता गुरुचरणी. असा निश्चलपणा साध्य करून व शास्त्रार्थाची जिज्ञासा मनात धरून, म्हणजे काय थोडक्यात त्यांनी अशी बुद्धीची स्थिरता केलेली आहे
कुठं स्तुत्य केली? त्या बोधाच्या ठिकाणी. कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकी शिवराजे सकळ सिद्धी. म्हणजे त्याची बुद्धीमध्ये काय आहे? त्या परमात्मा स्वरूपाचं परमात्मा स्वरूप आहे की ते स्वरूपाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान स्थिर आहे त्याच्या बुद्धीमध्ये. कारण साधू बोध झाला तो नुरुनिया खेळा. ज्याला साधूचा बोध झाला तो कसा झाला आहे? तो नुरुनी खेळलेला. म्हणजे काय झालंय? त्याचं स्थिर झालेली बुद्धी. आता काय? अवघे विश्वचे माझे घर, आयशी मती जायाची स्थिर, किंबहुना चराचरी आपणच झाला. म्हणजे काय झाला? तो आता हे विश्वच मी आहे, विश्व माझं घर आहे. म्हणजे काय? माझं राहण्याचं ठिकाण. म्हणजे विश्वच कोण झाला? मी झाला. अशी ज्याची बुद्धी, मग ते म्हणजे काय? ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे तोच कोण झाला? विश्वरूप झाला. मग असा जो विश्वरूप झालेला सद्गुरू असतो, ते शिष्य असतो, त्याच्या ठिकाणी काय नसते? त्याला जिज्ञासा कुठे थांबा एक मिनिट, ते निश्चलपणा साध्य केलेला असतो. म्हणून त्याला शास्त्रार्थाची जिज्ञासा त्याने मनात धरलेली. शास्त्रार्थाची मत, शास्त्र काय सांगत आहे, शास्त्राला काय बोलायचं नेमकं, त्याचा अर्थ काय होतो, म्हणून त्याला त्याची जिज्ञासा लागलेली असते. म्हणून शिष्य गुरुचरणाचा सेवक होतो व त्याचा खरा परमात्मा, तोच खरा परमात्मा. शिष्य काय करतो? गुरुचा, सद्गुरूंचा चरणाचा सेवक होतो आणि सद्गुरूच्या मुखातून शास्त्र श्रवण करतो. काय करतो? का त्याला चेन हे लागली असते, काय हे शास्त्र काय सांगत, हे श्लोकाचा अर्थ काय होतो, या ववीचा अर्थ काय होतो, ते समजून गेला. त्याला काय झालेली असती? जिज्ञासा तयार झालेली असते. आणि हाच खरा काय? तो परमार्थी खरा शिष्य असणारा, खास खरा सेवक आहे. हे शिष्याचं लक्षण आहे. ज्याशी अर्थ जिज्ञासा नाही तो भजिना गुरुच्या ठाई, जरी भजेल कही बही तरी स्वार्थ पाही विषयाच्या. ज्याला अशी जिज्ञासा नसते तो गुरुभक्ती करत नाही. जशी आता वरच्या वयोमध्ये जसं एकनाथ महाराजांनी जिज्ञासा सांगितली शिष्याला कशाची? शास्त्राच्या अर्थाची. तशी जिज्ञासा ज्याला नसल तो गुरुभक्ती करू शकत नाही. आणि किती केली तरी कशी बशी विषयासक्तीच्या दृष्टीनेच करतो. आणि जरी त्याने गुरुभक्ती केली, कशासाठी करेल? मान मिळावा, सन्मान मिळावा, विषयाची विषय भोगायला मिळावा म्हणून करेल. तो काय करेल? सद्गुरूच्या मुखातून श्रवण करायचं, पाठांतर करायचं, प्रवचन कीर्तन सांगायचे आणि पैसे मिळवायचे. आलेल्या पैशातून भोग बघायचा, याच्यासाठी तो करेल. अजून त्यांनी काय होईल? आपल्याला मान मिळेल. लोक महाराज महाराज म्हणतील, लोक त्याला उठायला बसायला त्याला काय करतील? त्याचे पुढे पुढे करतील, मागे पुढे करतील. हा त्याला सन्मान मिळेल. म्हणजे अशा लोभाने करेल म्हणजे एखादा गुरुभक्ती. पण जो खरा जिज्ञासू आहे ना तो मात्र काय करू शकत नाही, गुरुच्या भक्तीशिवाय राहू शकत नाही. पण त्याला खरं जिज्ञासा नसते अशी, तो मात्र काय करणार नाही? गुरुची भक्ती करणार नाही. कारण आता दोन्ही पण चाललंय. शिष्याचे लक्षण कोणते आहेत आणि लक्षण कोणते नाहीत हे दोन्ही पण सांगतात एकनाथ बाबा आपल्याला. सांगून या विषय स्वार्था इतभूतम जानवया अर्था, जो भजे परमार्था जिज्ञासुता त्या नाव. विषयाची वासना सोडून आत्मबोधासाठी जो परमार्थ शिरतो. बघा काय केलं त्यांनी? आता विषयाची वासना सोडून दिली आणि आत्मबोध मला प्राप्त व्हावा म्हणून त्यांनी काय केले? परमार्थ मार्गाला लागलेला आहे. कुठं लागला? तो परमार्थ मार्गाला शिरला, परमार्थामध्ये शिरला. त्याच्या त्या गुणाला जिज्ञासू म्हणतात. त्याला काय म्हणायचं? जिज्ञासू. मला ते आत्मबोध प्राप्त व्हावा, तुम्हाला आत्मबोध प्राप्त व्हावा अशी ज्याला तळमळ लागलेली ना त्याला म्हणायचं जिज्ञासा. मग हे कुणाकडे मिळेल? मला आत्मबोध सद्गुरूकडे मिळेल. आणि सद्गुरूकडे मिळेल म्हणून सद्गुरू तो अनन्य भावाने शरण जातो आणि मला तो आत्मबोध मला सांगा, मला ते ज्ञान द्या. काय द्या? मला ते ज्ञान द्या, मला बोध द्या, अशी त्याला तळमळ लागलेली असते. म्हणून यायशी धरुणी जिज्ञासुता, चढती आवडी परमार्था, आरानुक नाही चित्ता निज स्वार्थाची नि लोभे. ह्या जिज्ञासाने परमार्थाची आवड वाढली. एकदा अशी जिज्ञासा तयार झाली की त्याला परमार्थाची आवड वाढते. आणि अशी एकदा आवड वाढली म्हणजे लौकिक स्वार्थ त्याला आवडत नाही. लोकांनी मान दिलेला त्याला आवडत नाही, लोकांनी सन्मान केलेला त्याला आवडत नाही, विषय बघायला मिळावा असं त्याला वाटत नाही. म्हणून त्याचे समाधान त्यात नसते. किती लोकांनी त्याचा मान सन्मान केला, त्याला विषय बघायला दिले, त्याला त्यांनी समाधान होत नाही. आणि समाधान होत नाही म्हणून तो लोकांपासून, समाजापासून तो लांब जात असतो, समाजामध्ये तो मिसळत नाही. आती प्रति परमार्था चढती वाढती असता, हे सातवी लक्षणता जाण तत्वता शिष्याची. म्हणून परमार्थाविषयी अत्यंत आस्था, परमार्थाविषयी काय? अत्यंत आस्था आहे व प्रीती, हे शिष्याचे सातवे लक्षण आहे. परमार्थाबद्दल काय? अत्यंत आस्था आहे. आस्था म्हणजे आदर आहे. आणि हे खरं सत्याचं शिष्याचं सातवं लक्षण आहे. प्रेम आहे त्याचं परमार्थावरती. हे सातवी लक्षणा परमार्थांची अंगवना, पाहुली असे जाणा जिज्ञासूपणाची नेटे. ह्या जिज्ञासूपणाने शिष्य परमार्थात चांगली प्रगती करतो. अशी जिज्ञासा त्याच्या ठिकाणी असेल ना
तर तो काय करतो, परमार्थामध्ये चांगली प्रगती करतो. जिज्ञासा पाहिजे म्हणून. जिज्ञासा म्हणजे काय, थोडक्यात तळमळ, ते परमात्म्याची ते बोध प्राप्त करण्याची तळमळ पाहिजे त्याला. इच्छा पाहिजे, दृढ इच्छा पाहिजे. म्हणून गुरु बहुतांची सावली, शिष्य वर्गाची माऊली, तेच असोया जेने केले, त्याची बुडाली निज प्राप्ती. म्हणून सद्गुरू हे अनेकांची सावली आहे. सद्गुरू काय, अनेक सावली म्हणजे काय, आधार. जे उन्हाने तापलेले असतात ना, जे उन्हाने तापल्यानंतर त्याला काय वाटतं, कुठेतरी आता सावली ठिकाणी आपण बसलं पाहिजे, गार सावलीमध्ये बसलं पाहिजे ना, असं वागतं ना. तसं जे ह्या प्रपंच संसारामध्ये जे त्रिविध तापाने तापलेले आहे जीव, त्या जीवांची ही सावली आहे सद्गुरू. म्हणजे हे त्रिविध तापाने तापलेले जे जीव येतं, हे त्या सद्गुरूरूपी सावलीमध्ये बसले की त्याला गारवा मिळतो, त्याला सुख मिळतं, त्याला समाधान मिळतं. म्हणून सद्गुरू कसे येतं, सावली आहेत कुणाची, अनेकांची. कोणत्या अनेक, जे तापलेले आहेत त्यांची. शिष्य वर्गाची साक्षात माताच आहे बघा. जे शिष्य वर्ग आहेत ना, त्यांची कोणी, ती आई. सद्गुरू म्हणजे कोणी, आई आहे. आणि अशा सद्गुरू बद्दल जो असूया धरतो, त्याची आत्मप्राप्ती पुढते बघा. पण असे असताना जर सद्गुरू येतं, पण त्याच्याबद्दल काय केलं, त्या एखाद्या शिष्याने असूया केली, असूया म्हणजे त्यांची निंदा केली, सद्गुरूची निंदा केली, सद्गुरूला काही कळत नाही असं जर बोलला नाही एखादा, तर तो काय, त्याला आत्मप्राप्त होणार, आत्मस्वरूपाची प्राप्ती होणार नाही. त्याला का होणार नाही, त्याला कारण सद्गुरूवर श्रद्धाच नाही ना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सद्गुरूवरती आपले असणारे जे सद्गुरू आहेत त्यांच्यावरती आपली श्रद्धा असावी. श्रद्धेशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. श्रद्धा फार महत्वाची. मला सांगा, नवीन लग्न झाल्यानंतर त्या मालकावर त्या ताईची श्रद्धा जर असेल तर प्रपंच चांगला होईल, बरोबर. मालकाची पण पत्नीवर श्रद्धा असेल तर प्रपंच चांगला होईल. विश्वास असेल तर, बरोबर का नाही. श्रद्धा असेल तर प्रपंच चांगला, नसेल तर त्यांचं टिकणार नाही अजिबात. तसं सद्गुरूवरती आपल्याला जे सांगतात ना, ते खरं आहे, माझ्या हिताचं आहे, माझ्या फायद्याचं आहे, असं ज्याला वागतं ना, तुझ्या तळमळणी करत असतो. पण ज्याला वाटतं खरंच असेल का बरं ती सद्गुरू सांगते ते, आणि त्यांना काय काम येतावा, त्याला काय तेवढंच काम आहे का, त्याला काय तेवढंच काम आहे फक्त, आपल्याला काय येतावं, आपल्याला किती तरी काम आहे. असं एखादा बोलून जर राहिला ना, तर नाही होणार. म्हणजे काय होणार नाही, त्याला आत्मज्ञान होणार नाही. या लागी जो गुरूंचा अंकितो, तो गुरुत्वेची मानितो, असूया नाठवे मना तो अतिविनितो सर्वाशी. म्हणूनच खरा शिष्य गुरूंच्या इतर एकनिष्ठ भक्ताशी सद्गुरू भावनेनेच वागतो. म्हणून जो खरा शिष्य असतो ना, तो काय करतो, जे गुरु येतं, गुरूंच्या बरोबर एकनिष्ठ जो भक्त असतो ना, एकनिष्ठ भक्त कोणाला म्हणायचं, की सद्गुरू वाचून त्याला काय दुसरं आवडतच नाही. सद्गुरू एक त्याचं कोणी, सगळे बघ ना, आता एकनाथ बाबांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी किती वर्णन केले सद्गुरूचं, किती आनंदाने ते सद्गुरू बरोबर. असा तो सद्गुरू बरोबर कसा असतो, एकनिष्ठ असतो. म्हणून त्यांचा मत्सर तो कधी करत नाही, सर्वाशी अतिनम्र राहतो. सद्गुरूंचा मत्सर करत नाही आणि बाकीच्यांचा कोणाचाही मत्सरही करत नाही. सगळ्यांच्या बरोबर कसा राहतो, नम्रतेने राहत असतो. गुरु बंधू कनिष्ठ दिन, त्याच्या ठाई उत्तम गुण, जाणून न म्हणी आपण असदारो पण ते करी. एखादा गुरुबंधू जरी कमी सद्गुणी असेल, बघा, एखादा गुरुबंधू आहे पण कसा आहे, सद्गुणी कमी आहे, पाहिजे तेवढा सद्गुण त्याच्याकडे नाही, पण गुरुबंधू आहे, तरी त्याच्या गुणांचा तो गौरव करतो. बाबा म्हणतो, काय तुमचं ज्ञान आहे, काय तुमचा अभ्यास आहे, किती तुम्ही लक्ष देऊन ऐकताय, किती तुम्ही सद्गुरूची सेवा करताय, असं त्याची स्तुती करतो कोणते शिष्य. म्हणून स्वतःला त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मानत नाही, स्वतःला म्हणजे असं म्हणत नाही त्याला काय कळतंय जावा आणि त्याला काय येतंय, माझी त्याला कळतंय का, माझा त्याचा अभ्यास आहे का, असं तो कधी करत नाही बरं का. खरा शिष्य स्वतःला त्या आपल्या गुरुबंधूपेक्षा कधी मोठा मानत नाही. गुरुबंधू आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत असं तो मानत असतो. नाही तर मग मला लय कळत, माझा लय शास्त्राचा अभ्यास आहे असं मानणं म्हणजे चुकीचं आहे. पुढीलांचा उत्तम गुण, त्याशी मिथ्या लावणी दूषण, लटके म्हणे त्याचे ज्ञान असूया जाण त्या नाव. दुसऱ्याच्या उत्तम गुणांचा दोष लावून त्याचे ज्ञान खोटे आहे असे म्हणणे, ह्यालाच असूया हे नाव आहे. असूया कशाला म्हणायचं, दुसऱ्या उत्तम गुणांचा दोष लावून दुसऱ्याचं काय करायचं, चांगल्या गुणाचं, त्याला चांगले जे गुण येतात दुसऱ्यापाशी, ते चांगले गुण असणारे ते काय करायचं, चांगले गुण ह्याला लावून पाहिजे, कुणाला, सद्गुरूला लावून पाहिजे. दुसऱ्याचे चांगले गुण सद्गुरूला नाही, मग सद्गुरू म्हणजे बसत नाही बरं का आपलं. ते असंच करतेत, ते असंच वागतेत, ते असंच बोलतेत, ते असंच राहतेत, असं त्याला कमीपणाचा लेख नाही ना. म्हणजे असू आहे म्हणायचं, आणि त्यांचे ज्ञान खोटे आहे असे म्हणणे, ह्यालाच असू आहे असे म्हणायचं. त्यांच्याकडचे ज्ञान आहे ना ते खोटे आहे, ते बरोबर सांगत नाही आपल्याला, ते चुकीचं सांगतात आपल्याला, असं वाटणं म्हणजे काय. थोडक्यात कसं, मला लय कळतं, मी शास्त्र वाचलेलं आहे,
मला माहिती नाही शास्त्रामध्ये काय लिहिलंय, आपल्याला काही सद्गुरू चुकीचं सांगत आहेत असं वागणं म्हणजे असूया आहे. म्हणून प्रत्यक्ष भेटल्या वर्णी गुण, नम्र हो निवंदी चरण, सेवेचे मागे करी छळण असूया संपूर्ण. या नाव समक्ष जे भेटले असता त्यांच्या गुणाची स्तुती करावायची, त्याच्या पुढे नम्र होऊन त्याच्या पाया पडायचे आणि पाठ फिरताच त्यांची निंदा करायची, याला म्हणायचं असूया. अजून असं कशाला म्हणायचं, समोर भेटलं की त्याला जयारी घालायचा, त्यांच्या चरणाला नमस्कार करायचा, त्यांच्या चरणावर त्यांचं दर्शन घ्यायचं, त्यांचे चांगले प्रेमाने बोलायचं आणि मागे फिरून गेले, माग पाठ करून गेले की परत मागं बोलायचं. मग आता ते नसताना बोलायचं, काय बोलायचं, काय कळतंय त्यांना. पण आता कसं आहे, सद्गुरू आपण त्यांना मानलं पण थोडा मान द्यायचा असतो, म्हणून असं बोलायचं. म्हणले असं बोलणं म्हणजे याला म्हणायचं असो या. सत्शिष्यो या अर्थी निर्मळ, हो निधी असतो याचा विटाळ, उत्तम मध्यम प्राकृत मेळ, वंदी परिचळन करून येणे. चांगला शिष्य या बाबतीत फार सावध असतो. बघा, जो खरा शिष्य असतो ना, ते बाबतीत कसा असतो, एकदम सावध असतो. त्याच्या मनाला असूया स्पर्श करत नाही. उत्तम मध्यम कनिष्ठ सर्वांनाच तो सारखेच वंदन करतो, त्याच्याशी तो कपट्याने वागत नाही. याला म्हणायचा खरा शिष्य. तो कधी कुणाची असूया करत नाही. सद्गुरूचीच काय, गुरुबंधांची पण असूया करत नाही. गुरुबंधूंचीच काय, समाजामध्ये जे काय बाकी कोण असतील परमार्थ करणारे, त्यांनाही तो कधी निंदे त्यांची निंदा करत नाही. त्यांना कधी कमी, स्वतःपेक्षा कमी लेखत नाही. माझ्यापेक्षा जास्त अनुभवित श्रेष्ठ येते तो असं समजत असतो त्यांना. याला म्हणायचा खरा शिष्य. त्याला तो सगळ्याला वंदन करत असतो. म्हणून गुरुने शिकविली वस्तू समता, तेथ निरंतर ठेवून चित्ता, समभावे बंदी समजता, छळू सर्वता तो नेणे. का बरं त्याच्या ठिकाणी हा गुण असतो, कारण सद्गुरूंनी त्याला सर्वत्र परमात्म्याचे साम्य शिकवलेले असते. काय सांगितलेलं असतं, हा सगळा परमात्माच आहे. हा समता त्याला सांगून दिलेली असते, ही समता त्याला अनुभवाला आणून दिलेली असते. म्हणून तसाच तो काय करतो, वागत असतो. कुणाचाही छळ करत नाही तो, कुणाची निंदा करत नाही, कुणाचा मत्सर करत नाही. कारण का, हा जगड आहे ना, सगळं विश्व जे आहे ना, हे सगळं विश्व म्हणजे कोणी, माझा परमात्मा, हे विश्व म्हणजे माझे सगळे सद्गुरू येतं, असा त्याचा भाव झालेला असतो. मग कशाला कुणाची निंदा करेल का, नाही करणार. आणि ही समतेचं लक्षण आहे, आणि ही खरं सत्शिष्याचं लक्षण आहे बरं का. ह्याला खरं शिष्य म्हणायचा. या परिगा उद्धवा, छळून येणे कोण्या जीवा, हा अनुसूय म्हणावा गुण आठवा शिष्याचा. म्हणून हे उद्धवा, ह्याप्रमाणे कोणाशीही छलकपट न करणाऱ्या शिष्याचा अनसूया हा आठवा गुण जाणावा. बघा, अनसूया म्हणजे काय, मगाशी पाहिलं आपण असूया, आता काय अनसूया. म्हणजे उद्धवा, तो कुणाचं काय करत नाही, असूया करत नाही, म्हणजे कुणाचं मत्सर करत नाही, कुणाला रागवत नाही, कुणाला काय करत नाही, तर कुणाचा अपमान करत नाही, सगळ्याला आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानतो तो. म्हणून हा 8वा गुण त्याच्यापेक्षा असतो. हे अष्टो महामणिमाळी, अखंड ज्याच्या हृदय कमळी, तो पावे सद्गुरु जवळी, नवाळी भीतीची. ही 8 महामण्यांची माळा ज्याच्या हृदय कमळावर रुळत असते, तो तात्काळ सद्गुरु प्राप्त झाल्यामुळे फार आनंदात राहतो. त्याची नवला काही सांगावे म्हणले उद्धवा. हे जे 8 लक्षण सांगितले सद्गुरूच्या शिष्याचे, हे 8ही लक्षण ज्या शिष्याच्या ठिकाणी असतील, त्याच्या ठिकाणी काय, सद्गुरू प्राप्त झाल्यामुळे त्याला फार आनंद होत असतो. त्याच्या हृदय कमळावरती ही 8 महामणीचे माळे म्हणजे काय, हे 8 शिष्याची लक्षण आहे सगळं त्याच्या ठिकाणी. म्हणून त्याला सद्गुरू प्राप्त झाले की त्याला आनंद होतो. आणि म्हणले त्याची नवला काय सांगू म्हणले. आता भगवान श्रीकृष्ण काय सांगते उद्धवाला, त्याची नवला काय सांगू म्हणले, नवला त्याची. म्हणून यावरी 9 लक्षण, ते जाण नवविधान, सत्यधूत संभाषण, वागविला आपण सांगूनी. ह्याच्या पुढले जे 9 लक्षण आहे, ते 9वे लक्षण आहे, ते म्हणजे सत्य पवित्र भाषण करणे, निष्फळ बडबड सोडून देणे. बघा, हे 8 लक्षण झाली का. आता शेवट 9वं लक्षण सांगितलं शिष्याचं. म्हणजे काय, 9वे लक्षण म्हणजे असं आहे, तू कसं बोलतो, सत्य बोलतो. त्याला लावड बोलायला आवडत नाही, किंवा लावड बोलल्याला कोणी पण त्याला आवडत नाही. तो कसा असतो, पवित्र भाषण करणे, काय असेल ते पवित्र चांगलंच बोलायचं. निष्फळ बडबड त्याने सोडून दिलं, उगाच काहीतरी वायफाट बोलत बसत नाही. त्याला कमी बोलायला लागत, बोलला तर देवाच बोलायचं. सद्गुरु प्रति जाण, मृदू विनीत करी प्रश्न, सत्यांचे सत्य ते गुरुवचन, माने जाण निज भावे. सद्गुरूला प्रश्न विचारणे झाल्यास नम्रपणे मृदू वचनात विचारावा व गुरुचे दिलेले उत्तर अत्यंत सत्य मानावे. सद्गुरू प्रश्न विचारायचं म्हणलं ना, कसं विचारावं, त्यांनी नम्र होऊन विचारावा, नम्रतेने विचारावा, त्यांचा आदर करावा आणि मग त्यांना प्रश्न करावा. कसं माहितीये का, मला एक प्रश्न विचारू का, मी आहे का तुमच्याकडे वेळ, मला थोडी शंका आहे,
करता का माझं शंकाचं निरासन, असं नम्र व्हावा. आणि ते जर म्हणले विचार, तर मग त्याला विचारावा. आणि त्यांनी जे उत्तर दिलं असेल आपल्याला, आपण जे विचारलेला प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर दिलं असेल, ते उत्तर त्यांनी सत्य मानावा. का हे सांगितलंय ना, मग हे असंच आहे, असं सत्य मानावा, अशी त्यांची श्रद्धा ठेवावी त्यांनी. युक्ते वाढवून उदंड नाना मते अकांड तांड साह्य संचारुनी पाखंड गरजत तोंड महावादे. अनेक वादविवाद करून पाखंड्यांचे साह्य घेऊन अनेक मतांचे प्रतिपादन करणे, साधक बाधक युक्तींची शब्द इच्छल करून आपलेच मत मिळवणे व वटवट करणे हे शिष्याच्या मनातही येत नाही. बघा, जो खरा शिष्य असतो ना, तो काय करत नाही, अनेक वादविवाद करत नाही, पाखंड्याचे साह्य घेत नाही, अनेक मतांचे प्रतिपादन करणे त्याला आवडत नाही. हे साधक बाधक युक्ती म्हणजे साधक कुणाला म्हणायचं, साधक बाधक काय, असं शब्दाचा छल करायचा नाही, करून आपलेच मत मिळवणे, सगळ्या शब्दात छल करायचा, सगळं मोडून काढायचं आणि मी सांगतो तेच बरोबर आहे, सद्गुरूने सांगितलं ते चुकीचं आहे, असं वटवट करणे हे शिष्याच्या मनातही कधी येत नाही. किती शिष्य सापडते बरं, सांगा बरं तुम्ही आता या लक्षणामध्ये. म्हणून साधका बाधका युक्ती माझी संचारुनी छळनुक्ती आपुली मिरवावी युक्ती हे नाही चित्ती शिष्याचे. सद्गुरु पुढे अतिजल्प करणे तेची महापाप हे जाणून सांगे वृथालाप मिथ्या जल्प बोलेना. सद्गुरु पुढे अति बडबड करणे महापाप आहे. बघा, सद्गुरु पुढे म्हणजे काय, उगच वायफळ काही बोलत बसायचं, हे काय महापाप आहे असे जाणून तो व्यर्थ बोलणे, वायफळ बडबडणे तो सोडून देतो. काय करतो, तो सोडून देतो. महापाप आहे मला व्यर्थ बोलणे, वायफळ बोलणं, काय हे महापाप आहे सद्गुरु बरोबर. बघा ना, किती मस्त सुंदर सांगितलंय. शिष्याचे बोलणे कैसे वाचक परिपक्व अमृत जैसे बोल घोळले प्रेमरसे प्रश्न पुषे कांती. शिष्याचे बोलणे कसे असते पहा, तो आपल्या शब्दाने जणू काही परिपक्व अमृताचा वर्षाव करतो. शिष्याचं बोलणं कसं असतं, शिष्याचं बोलणं असं असतं की तुझं बोलतो ना, ते जणू काय परिपक्व अमृताचा वर्षाव करतो. म्हणजे त्याचं बोलणं मधुर असतं, मधुर गोड असतं. दुसऱ्याने ऐकलं ना की त्याला असं ऐकावं लागतं, एवढं गोडवा त्याच्या बोलण्यामध्ये असतो शिष्याच्या, बरं का. म्हणून त्याची वाणी जणू प्रेमरसात घोळलेली असावी, अशा मधुर वाणी तो एकांतात गुरुला प्रश्न विचारत असतो. मिथ्यावादाची अपक्व फळे तुरटे तिकटे तोंडाळे सदटे झडली पूर्वकाळे बोले प्रांजळे परिपक्व. मिथ्यावादाची फळे कच्ची, तुरट, दाठार, तिखट किंवा कुसकी असतात, पण ह्या शिष्याचे भाषण प्रांजल व परिपक्व असते. बघा, मिथ्यावादाची फळे कशी असतात माहिती का, मिथ्यावाद म्हणजे खोटं बोलणं, लय पटवून देणं. कसं असतं माहितीये का, फळं ही कच्ची असतात, म्हणजे तुरट असतात, दाठर असतात, तिखट किंवा कुसकी असतात, पण शिष्याचे भाषण मात्र प्रांजल व परिपक्व असते. शिष्याचं बोलणं कसं असतं, साधा प्रपंचातलं जरी बोलला ना तो, तरी गोड वाक्यानं ऐकायला. का ते नामचिंताने त्याची वाणी पवित्र झालेली असते, त्याच्या वाणीला गोडवा आलेला असतो. पण ज्यांनी पाठांतर करणारे असतात ना, त्यांच्या वाणीला गोडवा नाही, ऐकू वाटत नाही काहीला त्यांचे बोलणं असं राहतं. म्हणून बोलवून येणे छळछद्य स्पर्शोन येणे परवर्म बोले नुपजवी अधर्म मनोधर्म शोभक कपटी मर्मभेद करणारे, दुसऱ्याचे वर्म काढणारे, दुसऱ्याचे मन शुद्ध करणारे आणि अधर्माने भरलेले असे भाषण करणे, या गोष्टी शिष्य कधीच करत नाही. बघा काय सांगितलंय, कपटपणा. अहो विषयच नाही, शिष्य म्हणलं कपटपणा असल्याचं कारणच येत नाही काय तिथं, काय हे सांगा बरं. कपटपणा, मर्मभेद म्हणजे दुसऱ्याच्या मर्मावर घात करायचा, अंतकरण दुखवायचं त्याचं. दुसऱ्याचे वर्म काढणारे म्हणजे त्याचे गुह्य काढायचे आणि त्याला त्या गुह्य काढून त्याला काय करायचा, त्याला असं ब्लॅकमेल करायचा. दुसऱ्याचे मन शुद्ध करणे, त्याचं मन दुखावणं, अधर्माने भरलेले भाषण करणे, अधर्माने त्याचं बोलणं म्हणजे कसं अधर्माचं सगळं, धर्म सोडून बोलणं, हे कधी शिष्याच्या ठिकाणी राहत नाही. ह्या गोष्टी तो कधीच करत नाही. व्यर्थ न करी शंका निंदे लागी तो मुका झकवून येणे लोका बाळा मूर्खा पंडिता. तो व्यर्थ शंका काढत नाही, तो व्यर्थ उगाच काहीतरी शंका काढत बसत नाही. निंदा करण्याचा प्रसंग आल्यास तो अगदी मुका होऊन बसतो. जर एखादा निंदा करायचा, एखादा लागला म्हणून नाही बघा ना, पण आमका आमका असा आहे, तामका तसा आहे, किंवा असं करतो ते तसं करतो, तो गप ऐकून घेतो, काहीच बोलत नाही. तो काय करत नाही, काहीच बोलत नाही. कारण लहान मुलं असो, अडाणी मनुष्य असो किंवा विद्वान मनुष्य असो, कोणाचाही फसवण्याचे त्याला ठाऊक नसते. लहानाला फसवत नाही,
अडाण्याला फसवत नाही किंवा हुशाराला पण तो फसवत नाही. कारण फसवणं ही त्याच्या रक्तामध्ये नाहीच आहे. कारण तुम्हाला खरं सांगू का, खरं बोलणं हे लय मोठी ही आहे, काही तप आहे तप. हे काय एका जन्माचं साध्य नाही, त्याला अनेक जन्मामध्ये तप केलेलं आहे, तेव्हा त्याला खरं बोलता येत असतं, खरं वागता येत असतं. आणि हे त्या शिष्याचं लक्षण आहे. हे काय असं एकदा होत नाही, तुम्ही एक महिन्याभर नामचिंतन केले किंवा एक दिवस नामचिंतन केले दुसऱ्या दिवस खरं बोलायला लागला. हे एवढं सोपं नाही. बोलवून येणे अति कर्कश, करून येणे उपहास, बोला माझी न धरी आस, बोले नैराश्य वैराग्य. तो कधी कर्कश शब्दात कधी बोलत नाही. कर्कश म्हणजे असं मोठ्याने कधी बोलत नाही, कुणाचा उपहास करत नाही, कुणाचा काय करत नाही, उपहास करत नाही म्हणजे कुणाचा अपमान करत नाही, पुष्कळ बडबड करत नाही, आपण खूप बोलावे अशी इच्छा मनात धरत नाही. आणि जे बोलायचे ते हिताचे वैराग्यपूर्णच बोलतो. उगाच बोलत नाही तो. जे बोलायचं ते कसं बोलतो, हिताचं बोलतो, वैराग्यपूर्ण बोलतो, धर्माला धरून बोलतो, शास्त्राला धरून बोलतो. हे प्रवचन कीर्तनामध्ये सांगत नाही, असं इतर वेळेस सुद्धा जे बोलतो ते हे शिष्याचं लक्षण आहे. म्हणून बोली बोलून येणे आटू, छळनोक्ती नव्हे शटू, बहु बोलता मानी विटो, मौन निष्ठू होऊन राहे. त्याला अर्थहीन कोरडे गोड बोलणे किंवा टोमणे मारून बोलणे किंवा सारखी वटवट करणे आवडत नाही. बहुधा तो मौन धरूनच बसतो. बघा, त्याला काय होत नाही, अर्थहीन उगच काहीतरी बोलत बसायचं. कोरडे गोड बोलणे म्हणजे, कोरडे म्हणजे काय, आतून गोडा नसतो पण वरून बळता दाखवायचं, मी काय तुमच्यावर माझा विश्वास आहे, मी गोड बोलायचं दाखवायचं, असं बोलणं. किंवा टोमणे मारून बोलायचं बोलता बोलता टोमणे मारायची, असं बोलणं त्या शिष्याच्या ठिकाणी नसतं. कारण तू जसा की वटवटे कधी करत नाही. तो असन तर गप बसतो, बोलला तर काय बोलतो, शास्त्र बोलतो, देवाचं बोलतो, भगवत चिंतनाचं बोलतो. वाद विवाद अतिवाद नावडे कोणाचा, वाद विवाद अतिवाद नावडे कोणाचा संवाद, न करी बोलाचा विनोद, लौकिक शब्द न बोले. त्याला वाद विवाद वितंगवाद एवढेच काय, आपसात फार संवाद करणेही त्याला आवडत नाही. तो लौकिक शब्द बोलत नाही, कोणाबरोबर वाद विवाद घालत बसत नाही. त्याला वितंगवाद त्याला आवडत नाही. एवढेच काय म्हणजे आपापसात संवाद कधी करत बसत नाही. आपापसात संवाद म्हणजे आपापसात म्हणजे दोन शिष्य एकत्र आले की मग ते काय असले विषयाचा किंवा प्रपंचातल्या गप्पा बसत नाही. ते लौकिक शब्द कधी बोलतच नाही. लौकिक म्हणजे काय, लौकिक म्हणजे लौकिक इथले समाजातले आपले ह्या सगळ्या प्रपंचाचे विषयाचे ते कधी तो बोलत बसत नाही. म्हणून वक्रतोनी नाही जाण, बोले न बोले विंदान, करून येणे प्रतारण, मिथ्या वचन न बोले. वाकडा शब्द त्याला कधी ठाऊक नसतो. वाकडं बोलायचं त्याला कधी कळत नसतं. कपट करणे, प्रतारणा करणे, खोटे बोलणे तू कधीही करत नाही. बघा बरं, ते सगळं शिष्याचे लक्षण आहे. तर किती बसतील लोक याच्यामध्ये. म्हणून पोटे कार्य नाही करणे, हो हो म्हणून झकवेने, हे ही नाया तया बोलणे, सदा पठणे हरिनाम. बघा, मनातून एखादे काम करायचे नसले तर ते वरून नुसतं हो हो म्हणणार नाही. नाही होत ना काम, तो माझ्याकडनं होत नाही, जेव्हा तुला जेकडनं करता तिकडे करून घे. नुसतं असं म्हणत नाही कधी की नुसतं काम तर होणार नाही आपल्याकडे, त्याला माहितीये, पण हा करतो ना, थांबा असं तो कधी म्हणत नाही. म्हणून एखाद्याला तो झुलून अखेर तोंड टिकाशी कधी पडून देत नाही. हा निरंतर हरिनाम घेत असतो. तो काय करतो, निरंतर हरिनाम घेतो. हरिनाम हे खरे शिष्याचे सगळे लक्षण आहेत. पश्चिमद्वारीचे कवाड, सदा वारुणी करी खडखड, तैशी न करी बडबड, वृथा तोंगे पिटेना. वारा पश्चिमेकडून वाहत असतो, त्यामुळे घराचे पश्चिमद्वार नीट बंद केले नाही तर ते खडखड वाजत राहते. वारा कोणाकडनं वाहतोय, पश्चिमेकडनं. पश्चिम दिशा वरल्याकडल्या बाजूने वारा वाहतोय आणि तो वारा वाहत असताना काय होतो, मग आता तो वारा वाहत असताना जर पश्चिमेकडचा दरवाजा आहे, तो दरवाजा जर नाही बंद केला तो काय वाजतो, सतत खडखड 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 वाजतो ना वाऱ्याने. तसं त्याप्रमाणे तो शिष्य कधी तोंड बाजून बडबड करत नाही. तोंड बाजून बडबड म्हणजे उगाच बडबड करीत बसायची काही पण, असं कधी शिष्य तो करत नाही. करिता शब्द ब्रह्म संवादू, युक्ती बाधे विद्वांसू क्रोधू, आणि वार देखोने बाधू न बोले शब्द शाब्दिको. शब्द ब्रह्माचा संवाद करीत असता एखाद्या पंडिताच्या मताशी दुसऱ्या कोणाचा विरोध आला की त्या पंडितीला राग येतो. हे पाहून असा शिष्य कधी शाब्दिक वादविवाद घालत नाही. म्हणजे उदाहरण कसं माहितीये का, शब्द ब्रह्माचा संवाद म्हणजे शास्त्र बोलायचा विषय आला ना, शास्त्र बोलायचा विषय जर आला आणि एखादा पंडित म्हणजे स्वतःला शास्त्र पंडित समजणार आहे,
शास्त्राचा अभ्यास करणारा आहे असा एखादा बोलायला लागला, पण थोडं शास्त्राला सोडून ते बोलला किंवा चुकीचं बोलला असं त्या शिष्याला जर वाटलं तर तो कधी त्याला म्हणत नाही, त्याचा राग येत नाही त्याला की तुम्ही चुकीचं बोलताय किंवा काय करता, तो आपला गप्प बसून राहतो. असा शिष्य कधी शाब्दिक वादविवाद घालत बसत नाही त्याच्याबरोबर. नाही नाही, तुमचं हे चुकलं, तुम्ही असं नव्हतं बोलायला पाहिजे, शास्त्रामध्ये हे नाही सांगितलं, मला माहिती ना असं प्रमाणे, असं कधी तो वाद घालत बसत नाही. का? याला म्हणायचा खरा शिष्य. कारण त्याला माहित असतं, आपल्याला जे माहिती आहे ना, ठीक आहे आपल्याला माहिती, त्याला नाही ना, आपलं ते ऐकून घेणारच नाही. मग कशाला वाद घालत बसणार त्याच्याबरोबर? कारण तो स्वतःला शहाणा समजतोय, शास्त्राचा अभ्यास करणारा समजतोय, म्हणून त्याच्याबरोबर तो वाद घालत बसत नाही. न मिरवी शब्द ज्ञान, न दाखवी आत्ममौन, न धरी वचनाभिमान, सदा स्मरण गुरूंचे. आपल्या शब्दज्ञानाचा गर्व करत नाही, मला लय कळतंय आणि मला लय समजतंय, शास्त्राचा अभ्यास मी भरपूर केलाय, असा तो कधी गर्व करत नाही. आपल्या मौनाचाही तो जाहिरात करत नाही. मग मी लय गप्प बसतोय, मी केव्हा बोलत नाही, शिष्याचे सांगितले लक्षण सगळे माझ्यामध्ये आहेत, ही लोकांना सांगत नाही. तो आपल्या बोलण्याचा अभिमान कधी धरत नाही. मी बोलतो तेच खरं आहे, चुकीचं नाही अजिबात, असं अठ्ठासाने कधी बोलत नाही, अभिमान धरत नाही तो. आणि सद्गुरूची तेच स्मरण करत असतो. काय करत असतो तो? सद्गुरूचं सतत सतत स्मरण करत असतो. हे शिष्याचे लक्षण आहेत. बोले नुपजवे उद्वेगू, बोला वया न करी उद्योग, बोली नुथवे महावेग, अनुद्वेग बोलणे. दुसऱ्याला संताप उत्पन्न करणे. बघा, दुसऱ्याला संताप उत्पन्न करणे म्हणजे काय? दुसऱ्याला आपल्या बोलण्याने त्रास होईल किंवा त्याला चिड येईल, असं कधी तो भाषण करत नाही. आवेशाने भाषण करत नाही तो. कुणाला उद्वेग येणार नाही असे भाषण तो करतो. उद्वेग म्हणजे आपल्या बोलण्यामुळे कुणाला त्रास होणार नाही, कुणाला दुःख होणार नाही, कुणाचं अंतःकरण दुखावलं जाणार नाही, अशा पद्धतीने तो शिष्य बोलत असतो. सत्य आणि अतिमधुर, ऐकता आल्हादकार, सर्वाशी हितत्वे साचार, बोले सनागर हरिकथा. सत्य बोलणार कधी, मधुर म्हणजे गोड बोलणार, दुसऱ्याला ऐकण्यास कसं वाटणार? आल्हाददायक, सुख वाटणार, सर्वांना हितकर अशी गोड हरिकथा तू सांग. सगळ्याला हितकर म्हणजे सगळ्याला समजल, सगळ्याला त्याची गोडी लागल, अशा पद्धतीने तो हरिकथा सांगत असतो बाकीच्या इतरांना. म्हणजे प्रवचन करतो, कीर्तन सांगतो, भगवंतांची गुणगात गातो, साधू संतांची गुणानुगात सांगतो तो. प्रार्थोन्या सद्गुरुशी बहु बोलणे, प्रार्थोन्या सद्गुरुशी बहु बोलणे नाही त्याशी, पुसणे एक अक्षराशी निज सुखाशी शेववया. सद्गुरूची प्रार्थना करतानाही तो बोलण्याची लांबण लावत नाही किंवा आत्मस्वरूपाचा अनुभव घ्यावा या हेतूने तो ओम विशेष प्रश्न करतो. सद्गुरूची प्रार्थना करतानाही तो कसं करतो? उगाच लांबलचक बोलत बसत नाही. थोडक्यात त्यांचं काय करायचं? स्तुती करायची, त्यांची प्रार्थना करायची, आत्मस्वरूपाचा अनुभव घ्यावा या हेतूने तो कधी ओम विषय प्रश्न करतो. बघा, आत्मस्वरूपाचा आपल्याला अनुभव यावा म्हणून काय करणार तो? ओम विषय म्हणजे हे प्रकृती काय आहे, पुरुष काय आहे, स्वरूप काय आहे, याच्याबद्दल चर्चा करणार, प्रश्न करणार. एवम शिष्याची नवलक्षणे, नवखंड पृथ्वीचे आभारणे, निजकृपेने नारायणे भक्त कारणे दिदली. ह्याप्रमाणे शिष्याची व भक्तांची ही 9 लक्षणे म्हणजे भगवंतांचे कृपाळ होऊन जणू काय त्या नवखंड पृथ्वीची 9 भूषणेच भक्तांसाठी सांगितले आहेत. कुणी? भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला काय सांगितले? नवखंड, ही 9 लक्षणे म्हणजे कशी येतं? 9 खंड येतं. पृथ्वीची ही भूषण आहेत 9 प्रकारची. अशी भूषण म्हणजे काय? भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितले शिष्याची सतलक्षण. हे नवरत्न माळा गोमटी, जो घाले सद्गुरूच्या कंठी, तो बैशे सायुज्याच्या पटे उठावते तत्काळ. 9 गुणरूपी नवरत्नांची माळ. बघा, 9 गुणरूपी, ही 9 लक्षणे म्हणजे कशी येतं? 9 गुणरूपी नवरत्नांची माळ आहे. आणि ही माळ जो सद्गुरूच्या गळ्यात घालतो तो तत्काळ जागच्या जागी सायुज्य मुक्तीला पदाला पोहोचतो. म्हणजे थोडक्यात ही 9 लक्षणे ज्या शिष्याच्या ठिकाणी असतील आणि असा शिष्य ज्या सद्गुरूला भेटेल तो शिष्य काय होईल? त्याच क्षणी लगेच काय होतो? सायुज्य मुक्ती पदाला प्राप्त होतो. त्याला काळ वेळ लागत नाही. पण ही 9 लक्षणे त्या शिष्यामध्ये पाहिजे. म्हणजे काय? थोडक्यात त्या शिष्याचा अधिकार तसा पाहिजे, 9 लक्षणे युक्त. या नम्रतनांचे पदक, त्या ज्या शिष्याचे हृदय देख, तो सद्गुरूचा आवश्यक विश्वासिकी सर्वार्थी. ज्या शिष्याच्या हृदयावर या नवरत्नांचे पदक झळकत असते तो सद्गुरूच्या सर्व प्रकारच्या विश्वासास प्राप्त होतो. बघा,
ह्या ज्या शिष्यांचे हृदयावर हे नवरत्नांचे काय पदक आहेत ना, हे पदक म्हणजे काय सद्गुरूच्या सर्व प्रकारच्या विश्वासात काय प्राप्त असतो. ज्या शिष्या ठिकाणी नवरत्न म्हणजे नवलक्षण असतात ना, अशा शिष्याच्या वरती सुद्धा सद्गुरूचा भरपूर विश्वास असतो. श्रद्धा म्हणजे त्या सद्गुरूला खात्री असते हा काय याचं कल्याण नक्की होत असतं म्हणून या नवरत्नांच्या भिन्न गाठी तो सद्गुरूशी आणि भेटी तो स्वराज्याच्या मुकुटी झळकटी उठी महामनी. ही नवरत्नांची अतूट माळ जो सद्गुरूला अर्पण करतो तो शिष्य आत्मस्वरूपाच्या साम्राज्य मुकुटावर महामनी बनून झळकत राहतो. म्हणजे जो ही नवरत्नांची अतूट माळ असणारी ना, म्हणजे काय सद्गुरूची शिष्याची हे जे 9 लक्षण आहेत, हे 9 लक्षण शिष्याला जो अर्पण करतो तो काय होतो आत्मस्वरूपाच्या साम्राज्यावर. म्हणजे आत्मस्वरूपाचं साम्राज्य म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो एकरूप होऊन जातो. जणू काय तो महामनी झाला त्याचा आता मुकुट्यातला सद्गुरूच्या. म्हणून उद्धवा इथे आशंका धरिशी नांदता श्रीपुत्र धनधान्यशी निर्ममता शिष्याशी कैशेनी त्याशी उपजवी. एवढे सांगून श्रीकृष्ण भगवान उद्धवाला म्हणाले, हे उद्धवा तुझ्या ठिकाणी अशी शंका येईल म्हणले की तू गृहस्थ आहेस. अशी शंका तू घेशील म्हणजे काय, जो गृहस्थ आहे श्रीपुत्र धन धान्य यांनी युक्त आहे त्याला ममता रहित कसे होता येईल. ज्याला बायको आहे, ज्याला मुलं आहेत, नाही ज्याला प्रपंच आहे, त्यांनी सगळं सोडून कसं काय त्याला मग ममता रहित त्यांनी व्हायचं असा प्रश्न तुला पडेल. त्यावर भगवंत सांगते बघा, ज्या या पत्यं गृहम क्षेत्रम सो जनद्रवणाविदाशु उदासीन सम्मपश्यन सर्वेशार्थ विमात्मनम. श्लोक क्रमांक 7. स्त्री पुत्र घर शेत नातलग द्रव्य इत्यादी विषय उदासीन होऊन आपले प्रयोजन सर्व ठिकाणी सारखेच आहे असा पाहणारा शिष्य असावा. विशिष्ट व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल विशेष स्वार्थ न ठेवता सर्वांच्या बाबतीत समान भूमिका असावी. बघा म्हणजे भगवंताने प्रश्न तयार केला की उद्धवा तुला असं वाटेल, त्याचं उत्तर पण कोण देतात लगेच भगवंतच देतात. काय उत्तर दिलंय बघा म्हणले, या ए विखी सादर एक शिष्य निरसावया निज दुःख पाववया आत्मसुख साधी विवेक साधने. उद्धवा नीट लक्ष देऊन ऐक म्हणले, शिष्य विवेकाची साधने साध्य करत असतो त्याला हेतू आपले दुःख घालवावे आत्मसुख मिळावे असा असतो. म्हणजे काय कर म्हणले उद्धवा तुला मी सांगतोय ना आता ध्यान देऊन ऐक म्हणले, नीट लक्ष देऊन ऐक म्हणले. शिष्य जो विवेकीच्या साधने साध्य करत असतो म्हणजे काय करतो शिष्य विवेक मिळवायचा प्रयत्न करत असतो. आणि विवेक मिळवत असताना त्याचा हेतू काय असतो, त्याला कशासाठी विवेक मिळवायचा आहे, त्याला कशासाठी ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय की त्याच्या ठिकाणी असणारं जे दुःख आहे, जे 3 तापाने पोळलेलं असल्यामुळे त्याला जे दुःख झालंय त्या दुःखाचं निराकरण त्याला करायचं असतं. म्हणून तो ते काय करत असतो, ते विवेक मिळवायचा प्रयत्न करत असतो. आणि ते दुःख गेलं म्हणजे त्याला आत्मसुख प्राप्त होत असतं, त्याला आत्मसुख मिळत असतं. म्हणून विचारिता आत्मसुख सर्व देही समान देख विजातीय स्त्री पुरुष वेश सुख विशेष तेत नाही. म्हणून आत्मसुख तर सर्व देहामध्ये सारखेच असते. स्त्री व पुरुष यांच्या शरीरात जरी भेद असला तरी आत्मसुख समानच असते. बघा आत्मसुख कसं आहे सगळ्याच्या ठिकाणी, कुठल्याही देह असू द्या बघा सगळ्या ठिकाणी आत्मसुख कसं आहे सारखंच आहे. स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, लहान असू द्या किंवा मोठा असू द्या, आणि ते सगळे कसे सगळ्याला समान आहे. पाहे पा स्त्री पुरुष देही आत्मा आत्मी हे तब नाही. आत्मसुख आपुल्या ठाई आशे पाही स्वतः सिद्ध. पुरुषाच्या देहात तो आत्मा आहे, स्त्रीच्या देहामध्ये ती आत्मी आहे असा भेद मुळीच नाही. म्हणून आत्मसुख कसं आहे स्वयंसिद्ध आहे. तिकडून आत्मसुख म्हणजे असं आहे का की तिकडून येतं नाही, ते स्वयंसिद्ध आहे. स्वतः ते आत्मस्वरूप जे आहे ना ते स्वतःच आत्मसुख आहे. म्हणून सुखाची लागे सर्वथा झोंबते प्रपंच पदार्था. ज्याशी गुरुवाक्य आले हाता अद्वैतता निज सुख. सुखासाठी सर्व लौकिक शिष्यांच्या मागे असतात. ज्याला सुख प्राप्त करायचंय ना ते काय करतात, सगळे लोक लौकिक विषयांच्या मागे लागतात सुखासाठी. कारण प्रत्येक जीव सुखाचा शोध कुठे घेतो, विषयामध्ये घेतो. म्हणून त्याला काय वाटतं विषयामध्ये सुख आहे म्हणून प्रत्येक जीव काय करतोय विषयाच्या नादी लागलेला आहे. पण गुरुपदेश ज्याला मिळतो त्याला ऐदोताची आत्मसुखाची प्राप्ती होते. पण ज्याला खरा सद्गुरुपदेश मिळतो ना त्याला चांगलं कळलं असतं की विषयामध्ये सुख नाही, सुख कुठे स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये सुख आहे. मग तो सोडून विषयाच्या नादी लागत नाही तो. बघा म्हणजे ज्याला खरं कळलंय की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी खरं सुख आहे म्हणून तो विषयाच्या नादी लागत नाही त्याला म्हणायचं खरा शिष्य.
म्हणून एकपणे आत्मसुख हाता आले नित्य निर्दोख. आता द्वैतवांची तो अतिमूर्ख तिथे सुखा नासवया. एकात्मतेने नित्य व निर्दोष आत्मसुख प्राप्त झाले. असा द्वैतात पडून तो जो हे सुख घालवतो तो महामूर्ख होय. बघा, एकात्मतेने म्हणजे एक आत्मस्वरूप असणार असं जे नित्य निर्दोष असणार जे आत्मसुख आहे ज्या शिष्याला प्राप्त झालंय असा शिष्य परत द्वैतामध्ये जाऊन आपल्याला जे मिळणार आत्मस्वरूपाचं सुख आहे तो कधी परत घालवत नाही असा. आणि जो घालवतो तो महामूर्ख आहे. जो खरा शिष्य असतो ना ते आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नित्य असतो, तो आत्मसुख घेत असतो. पण जो काय करतो त्याच्याकडे लक्ष न देता पण विषयाच्या नादी लागतो त्याच्यासारखा महामूर्ख दुसरा कोणी नाही. आता नाही का मला सांगा बरं, लोक कितीतरी शिष्य साधक आहेत असे की आता त्याला प्रबोध झालंय, त्याला आत्मज्ञान प्राप्त झालंय, पण त्यांनी काय केलंय हे परंपरा संप्रदाय सोडून दिला आणि दुसऱ्या संप्रदायामध्ये गेले. आता याला काय म्हणायचं? मग आता हे महामूर्खच नाहीत का शास्त्राच्या भाषेप्रमाणे? म्हणून प्रपंचा माझी असते सुख तरी का त्याजी ते सनकाधिक. द्वैत तुके केवळ दुःख परमसुख अद्वैते. म्हणून संसार जर सुख असते तर सनकाधिकांनी संसार केला नसता का? त्यांनी कशाला संसार सोडून गेला असता? केला त्यांनी संसार नाही केला का? हे संसारामध्ये खरं सुख नाहीये. बरं मला सांगा, आपल्याला पण सांगा, कळतं आता आपलं एवढं वर्ष आपण संसार करतोय, आहे का संसारामध्ये सुख? नाहीये. म्हणून मग आता आपण जर आपल्याला एवढं कळलं म्हणलं आपण संसारामध्ये सुख शोधायचा प्रयत्न करावा का? नाही करावा. मग जो करत नाही ना तो खरा शिष्य आहे. पण जो इकडे पण सद्गुरूला पण शरण जातोय, सद्गुरूला पण म्हणतो मला ज्ञान द्या, आणि इकडे संसाराच्या विषयामध्ये पण गुंतलेला आहे, तो खरा शिष्य होऊ शकत नाही. म्हणून जेवढे द्वैत तेवढे दुःख. जेवढं द्वैत असेल ना तेवढं काय दुःख आहे. जेवढे अद्वैत आहे ना तेवढंच खरं परम सुख आहे आणि तीच खरं हिताची गोष्ट आहे आणि हेच खरं परम सत्य आहे. जेवढं अद्वैत आहे ना, जेवढं अद्वैतामध्ये राहता येईल ना तेवढं खरं सुख आहे आणि हीच खरं प्रत्येक साधकाची हिताची गोष्ट आहे. यालाच म्हणायचं खरं परमार्थ, हेच परम सत्य आहे. म्हणून हे जे साधकी साधुनी ज्ञान श्री पुत्र स्वजन धन त्याशी झाले उदासीन अद्वैती मन लागले. साधकांनी हेच ज्ञान मिळवले. बघा, साधकांनी काय केलंय? सद्गुरूकडनं हेच आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं आणि स्त्री असल, पुत्र, आप्त, धन या सर्वाविषयी ते उदास झाले. उदास त्यांनी सोडून दिलं का? सोडून नाही दिलं, उदास झाले. उदास त्याच्यावरती त्यांचे मन अद्वैतात रमले. पुढे रमलं त्यांचं मन अद्वैतामध्ये रमलं. म्हणून त्याला हे ऐकावं लागतं, हे श्रवण करावं लागतं, दुसऱ्याला सांगावं लागतं. शास्त्र आपण करावं. आधीच बघितलं ना त्याला जिज्ञासा कशाची, आता त्याला सद्गुरूंचं आत्मज्ञान प्राप्त करून दिले. आता मग काय करतो तो? शास्त्राचा अर्थ शोधायचा प्रयत्न करतो, सद्गुरूला विचारतो. म्हणून ते तर कुणाचे गृहक्षेत्र कोण पुष्य कलत्र पुत्र धन धान्य समृद्धी विचित्र माझे स्वतंत्र ध्येन म्हणे. मग घर काय घर दार शेत कुणाचे? माझं नाही बाबा म्हणतो ते द्यायचं आहे. स्त्री पुत्र यांना तरी कोण विचारतो? म्हणून धन धान्याची भरभराट झाली तरी तो स्वतंत्र असलेला आत्मा तो माझा व ध्येय माझा असा तो कधी म्हणत नाही. धनधान्याची भरभराट होऊ द्या किंवा काय होऊ द्या, म्हणजे त्याचे हे जाऊ द्या, सगळं काय म्हणतो आपण त्याला, त्याचं सगळं जेवढं धंदा असेल ना सगळं निघून जाऊ द्या, त्या खाय प्यायला माग होत्या. ते दरिद्रता जरी आली तरी तू काय होत नाही, उदास होत नाही आणि लय धनधान्य आले म्हणून काय होत नाही, फुराळून जात नाही. तू असं स्थिर राहतो, स्थिर. म्हणून एक उद्धवा या परी माझे भक्त संसारी उदास झाले घरदारी तत्व विचारी लिखटोनी. म्हणून उद्धवा एक म्हणले याप्रमाणे घरोघर माझे भक्त आत्मा विचारात मग्न होऊन संसाराविषयी उदासीन झाले. म्हणून जेवढे काही माझे भक्त आहेत ना त्यांनी काय केलंय, घरदारावर सगळ्यावरती ते उदास झाले, सगळ्या संसारावरती उदास झाले आणि काय करतात ते माझ्या आत्मविचारामध्ये मग्न होऊन गेले. ते कोणत्या विचारामध्ये? आत्मस्वरूपाच्या विचारामध्ये, बरं का. विचारामध्ये मग्न होऊन, विचारामध्ये विचारलंय महत्वाचं आहे. शिष्य साधं काय करतो माहिती का? विचार करत नाही, फक्त जे महावाक्य सांगितलंय ना त्याचे गोखनपट्टी करतो, पण त्याचा विचार कधी करत नाही. आणि म्हणून त्याचं काय होत नाही, त्याला अनुभव येत नाही, त्याचा बुद्धिनिश्चय होत नाही त्याचा. म्हणून लिगवटोनी या गुरुचरणी केले प्रपंचाची झाडणी मग आत्यादरे गुरु भजनी निज सुखादानी गुरुराव. म्हणून असे झाले की गुरुचरणांचा आश्रय घेऊन प्रपंच झटकून टाकतात व आत्मसुख देण्याच्या गुरुच्या भजनात आदराने तत्पर होतात. बघा, असा त्याला अनुभव आला आत्मसुखाचा. मग ते काय करतात, गुरुचरणांचा आश्रय घेऊन प्रपंच झटकून टाकतात.
आश्रय कोणाचा घेतात? गुरुचरणांचा. आणि प्रपंच झटकून टाकतात आणि आत्मसुख देणाऱ्या गुरूंच्या भजना मात्र आदराने तत्पर राहतात त्यांच्या सेवेमध्ये. कोणाच्या? सद्गुरूच्या सेवेमध्ये, त्यांच्या भजनामध्ये. म्हणून गुरुसेवेशी अत्यादर करिता न राहे 8 प्रहर, ठेविले गुरुचरणी अंतर निरंतर निज भावे. मग भक्त 8ही प्रहर आपले मन गुरुच्या चरणीत अर्पण करून गुरु सेवास करीत राहतात. किती? 8ही प्रहर. म्हणून उद्धवा येत आशंका धरिशी, जे देहा वेगळे कोणे वस्तूशी, देखोनी पावला निज सुखाशी, विद्यात्वाशी अनुभवू. हे उद्धवा, यावर तुला अशी शंका येईल म्हणले, तू असं विचारशील की भक्त आपल्या देहाहून आणि कोणती वस्तू वेगळी पाहून आत्मसुख अनुभवतो व विधेयत्वाचा अनुभव घेतो. बघा बघून त्याने प्रश्न तयार केला परत. म्हणजे उद्धवा, तू आणखी तुला शंका येईल म्हणले, तू मला प्रश्न विचारशील म्हणले. काय विचारशील म्हणले? की जो शिष्य आहे, जो भक्त आहे, त्या भक्तावर तू देहावरती उदास होतो. देहावरती उदास होतो म्हणजे असं कुठली आत्मवस्तू आहे की त्याला प्राप्त झाली म्हणजे तू देहावर उदास होतोय? बरं, अशी काय नेमकं असं कुठला कसा अनुभव येतो त्या आत्मस्वरूपाचा? असं तुला काय होईल? तू प्रश्न विचारशील आणि मग तू काय म्हणशील? मग विद्यतो होऊन असा त्याला अनुभव आल्यानंतर तू विधेय अवस्थेमध्ये जाऊन म्हणजे देहावरचा ते उदासीन झाला आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाला, असा त्याला कोणता अनुभव येतो मला सांग बरं, असं तुला प्रश्न पडन. त्यावर देही असून विधेयता, प्रपंच असून अद्वैतता, आली शिष्याची या हातात एकता परियशी. म्हणून आता ध्यामध्ये असून विधेयत्व व संसारात असून अद्वैत स्थिती म्हणजे आत्मयाशी ऐक्य शिष्याला कसे प्राप्त होते हे वृत्तांत आहे. बघा, म्हणून भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात, म्हणजे उद्धवा, देहामध्ये असतानाही आता ते आत्मस्वरूप झालं म्हणजे तू त्याचा देह पाडला का? नाही, देहामध्ये आहे ना अजून. प्रारब्ध जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत त्याचा देह आहे. मग देहामध्ये असतानाही तू विधेयत्व मध्ये कसा राहतो आणि संसारामध्ये असून अद्वैत स्थिती कशी प्राप्त करतो? आत्मेशी ऐक्य शिष्याला कसे प्राप्त झालेले असते? ते आत्मस्वरूपाशी त्याने ऐक्य कसं साधलेलं असतं?